शिवराजे विरुद्ध विंचवा देवी या दोन संघांनी तयार राहायचं आहे. राकेशजी केळसकर यांचं स्वागत करतील सुशांत चौगले. मी विनंती करतोय सुशांत चौगले यांना राकेशजी केळसकर यांचं स्वागत करायचं आहे. आदित्य भगत आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. राकेश केळसकर यांचा सत्कार करताना जय भवानी भट्टीचा माळ संघ हजर झालाय. त्याचप्रमाणे जाकमाचा संघ सुद्धा हजर झालाय. मी दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा देतो. काल झालेल्या कबड्डी स्पर्धेत चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ जय भवानी भट्टीचा माळ आणि त्याच्या समोर आहे तो गडा मंडळ. त्याचप्रमाणे सुशांत चौगले यांना विनंती करतोय की आदित्य भगत यांचा सुद्धा सत्कार करायचा आहे. 4 व्हीलर गाडी आहे MH06 AW 9769. गाडीच्या मालकाला विनंती आहे की आपण आपली गाडी रस्त्यामध्ये लावली ती कृपया साईडला करायची आहे. 3 गाड्या अडकल्यात आपल्या गाडीच्या पाठी, त्यामुळे आपण लवकरात लवकर गाडी काढायची आहे. नवीन जर्सी मध्ये दिसतोय आपल्याला जय भवानी भट्टीचा माळ हा संघ. साहिल राजेंद्र जाधव यांच्याकडून मंडळाला 500 रुपयाची देणगी आली. मंडळ त्यांचा अत्यंत ऋणी आहे. तुषार काप साठी खुशखबर आहे. आपण एकाच चढाईत 3 गडी बाद केले तर राकेश केळसकर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. बघा संधीचं सोनं करायचंय तुषार. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना रंगेल तो जय भवानी भट्टीचा माळ विरुद्ध जाकमाता या दोन संघांमध्ये. त्यानंतर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना रंगेल तो शिवराजे विरुद्ध विंचवा देवी. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण गणवेशासह मैदानाबाहेर हजर राहायचं. सामन्याला सुरुवात होतोय. चढाईसाठी जात येतो रुद्र साखरे. तमाम रसिकांचं मी हार्दिक स्वागत करतोय. चालू सामना आहे तो भट्टीचा माळ वर्सेस जाकमाता श्रीवर्धनच्या दरम्यान या ठिकाणी खेळला जातोय. जय भवानी क्रीडा मंडळ भट्टीचा माळ एक दोन्ही संघांकडे खूप अनुभव यापूर्वी आपण पाहत आलोय. एक परंपरा आहे, ती परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न या खेळाडूंच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक थोडासा जुन्या नव्यांचा कॉम्बिनेशन, परंतु काही ठिकाणी अनेक खेळाडू संघांमध्ये नवीन पाहायला मिळतात. आणि या ठिकाणी चेतन पाटील सर यांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या निमित्तानं. बायकर सर आपला सुद्धा या स्पर्धेच्या निमित्तानं हार्दिक स्वागत असेल. चढ्यासाठी गेलाय तो जर्सी नंबर 2. आज सायंकाळपासून बायकर तसेच तांडेल सर आणि त्यांचे भोईर सर आणि त्यांचे संघ जे पॅनल आहे पंच पॅनल तो आज सायंकाळपासून अतिशय सुंदर अशी कामगिरी करताना पाहायला मिळतोय. परंतु आल्या मैदानामध्ये पाहायला मिळते म्हणजे चेतन पाटील सर. तिथे जमलेल्या सर्व प्रेक्षक वर्गाला विनंती आहे की आपण ज्या कॉन्क्रीट रोडवर गाड्या लावलेल्या आहेत त्यातल्या काही गाड्या आम्ही हलवलेल्या आहेत, तर कृपया करून एकतर स्टेजच्या मागे असतील किंवा आजूबाजूला असतील तर गाडी आपली प्रत्येकाने शोधून घ्या.
अतिशय सुंदर टॅकल कॉम्बिनेशन टॅकल या ठिकाणी पाहायला मिळालं. ते जय भवानी क्रीडा मंडळ भट्टीच्या मागच्या क्षेत्ररक्षकांचं अतिशय सुंदर खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. चढ्यासाठी जातो जर्सी नंबर 77. एक बाहुबली खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळते. खूप अपेक्षा असतील आणि खरोखर सुंदर हँड टच करत वेदांत गुरवला बाद केलंय आणि 1 गुण प्राप्त करत माघारी परततोय. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मिळेल. जर्सी नंबर 8 रुद्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक सुंदर फुटवर्क रुद्रच्या माध्यमातून यापूर्वी आपण पाहिलेलं आहे. या शहर मर्यादित कबड्डी स्पर्धेमध्ये टो टच करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुंदर टॅकल करतोय. अतिशय सुंदर खेळ. तर खरं सांगतो की जाकमाताकडे पूर्वीपासून खूप काही परंपरा आहे, तशीच भट्टीच्या माळकडे सुद्धा आहे. परंतु आता खेळाडू बदललेत, खेळ बदलत चाललाय. थोडंसं संयमानं घ्यावं लागणार आहे, कारण आपल्याकडे असणारा जो अनुभव आहे तर नवीन खेळाडूंना नक्कीच आपण कानमंत्र देऊ शकता. परंतु अपेक्षा काही जास्त मोठ्या ठेवू नका, कारण हा सुरुवात आहे. यातून नक्कीच एक चांगले दर्जेदार खेळाडू संघ नक्कीच निर्माण होतील. आज खेळतेत हे फार महत्त्वाचं आहे. चढाई पाहायला मिळते. जर्सी नंबर 2 त्यानं खरोखर संघ बांधणीमध्ये फार महत्त्वाची भूमिका जय भवानी क्रीडा मंडळ भट्टीच्या मासाठी या ठिकाणी करताना पाहिले. तोच आज या ठिकाणी आपल्याला तर एक छोटा चणीचा खेळाडू जाकमाता क्रीडा मंडळाचा संघ बांधणी सगळीकडे चालू आहे. त्यामुळे नक्कीच जी काही लढत पूर्वी पाहायला मिळत होती ती पुन्हा यावेळी काय पाहता येईल का. पण चांगलं खेळण्याचा प्रयत्न खेळाडू नवोदित करताना पाहायला मिळते. त्यामुळे ही श्रीवर्धनसाठी आशेची बाब असणार आहे, आशेचा किरण असणार आहे. या ठिकाणी सुंदर टॅकल बाहुबली खेळाडूला नक्की बाद केलंय. परंतु या ठिकाणी काय घडतंय, या ठिकाणी काय घडतंय, पंचांचा वाद घालू नका. परंतु इतकं सुंदर खेळ 1 गुण मिळणार. अतिशय मोक्याच्या ठिकाणी डू ऑर डायसाठी पाचारण केलंय एक नवोदित खेळाडूला, खास करून जाकमाता क्रीडा मंडळाच्या वतीनं, आणि त्याच्याकडनं खूप मोठी अपेक्षा असणार आहे. डू ऑर डाय स्पेशलिस्ट म्हणून त्याला पाहिलं जाते. या ठिकाणी काय घडतंय, पण जर्सी नंबर 2 न केलेलं टॅकल खरं संघाला 1 गुण प्राप्त करून देतोय. त्यामुळे जय भवानी क्रीडा मंडळ सुरुवातीपासूनच खरोखरच दबाव टाकण्याचा प्रयत्न करतोय. जाकमाता क्रीडा मंडळाला 27 नंबर जर्सी प्रदान केलेला खेळाडू. एक सुंदर असा फुटवर्क ह्या खेळाडूच्या माध्यमातून यापूर्वी आपण पाहिलेलं आहे. परंतु आता 4-1 अशी लढत 2-2ची साखळी मैदानामध्ये असल्यानं एक सावध भूमिका घेत ही चढाई या ठिकाणी पार करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जाईल. तुषार कप आपल्याला सुवर्ण संधी आहे. एका चढाईमध्ये जर का आपण 2 गडी बाद केलेत, सुपर रेड केली, तर 500 रुपयाचं पारितोषिक आपल्याला आपले मित्र राकेश केळसकर यांच्याकडून दिलं जाणार आहे. अशी भरघोस व्यक्तिगत पारितोषिकं आपल्या श्रीवर्धन शहर मर्यादित कबड्डी स्पर्धांमध्ये यापूर्वी पाहत आलोय. आजही असाच बक्षिसांचा वर्षाव या मैदानामध्ये होईल अशी अपेक्षा या ठिकाणी करूया. खरंच या ठिकाणी आपापली कामं उरकून, आपापल्या सगळी कामं घरच्यांची कामं उरकून या ठिकाणी प्रेक्षक वर्ग आज येतोय. काही हौशी प्रेक्षक आहेत, त्यांना थोडंसं समजून घ्या. त्यांच्या गाड्या पार्किंगसाठी थोडंसं उशिरापर्यंत हा प्रेक्षक वर्ग काही थांबत नसतो, परंतु हौशी आहे, थोडा वेळात वेळ काढून या ठिकाणी स्पर्धेच्या निमित्तानं आलाय. त्या सर्व प्रेक्षक वर्गाचं, खास करून आत्ता येणाऱ्या प्रेक्षक वर्गाचं हार्दिक स्वागत. जर्सी नंबर 2 या स्पर्धेच्या निमित्तानं खरोखरच आज सायंकाळपासून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाहुण्यांची वर्दळ पाहायला मिळाली आणि त्यांनी दिलेले शुभेच्छा आणि त्याच शुभेच्छांचा आशीर्वाद रूपांतर करत आज ही स्पर्धा यशस्वी होताना पाहायला मिळते. ती म्हणजेच भैरवनाथ क्रीडा मंडळ आयोजित श्रीवर्धन शहर मर्यादित कबड्डी स्पर्धा. यानंतर दुसऱ्या फेरीच्या सामन्याला सुरुवात होईल. जर्सी नंबर 2
करो या मरो डू ऑर डाय साठी 5 राईड केले आणि त्याच्यासमोर 5चा डिफेन्स आहे. बोनस ऑन असणार रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी काय घडतंय एक संयमाची परीक्षा म्हणजेच ती जागपता क्रीडामंडळाच्या खेळाडूंची आणि या ठिकाणी संयम गमावलाय तो म्हणजेच राकेश केळसकरचा आवडता खेळाडू तुषार काप. आणि एक चांगली लढत देण्याचा प्रयत्न होता, संयम राखायचा होता, 1 गुण प्राप्त करणं फार गरजेचं होतं. चढ्यासाठी येतोय ज्याच्या बरोबर चढ्या पाहतोय सुंदर मध्यरक्षकाची भूमिका जर्सी नंबर 3. त्यामुळे या ठिकाणी खरोखरच थोडस वरचढ ठरलाय तो म्हणजे जय भवानी क्रीडा मंडळ भट्टीचा पाय. अजूनही येणारा काळ दोन्ही संघांसाठी समान असणार आहे, त्यामुळे नक्कीच आपला खेळाचा वेग खेळावर नियंत्रण राखणं जागतिक क्रीडा मंडळाच्या खेळाडूंना फार आवश्यक आहे. 3-1 अशी लढत आहे, सुपर टॅकल ऑन आहे, त्यामध्ये काय घडते परंतु या ठिकाणी संयम आणि आक्रमकता या दोन्हींचा संगम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते ते म्हणजे जय भवानी क्रीडा मंडळ भट्टीचा माय या खेळाडूंच्या वतीनं. जर्सी नंबर 7 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. टो टच करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून वारंवार केला जातोय डाव्या आणि उजव्या कोपऱ्यावर, खास करून कोपरा रक्षकावर त्याचं आक्रमण मध्यरक्षकाला बाद करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी अपयशी ठरतोय, माघारी पडतोय आणि त्याला या ठिकाणी वारंवार उत्तर देणारा खेळाडू तो म्हणजेच जर्सी नंबर 2. 3-1 अशी लगत वेदांतकडे क्षमता आहे सुपर टॅकल करण्याची, परंतु त्या ठिकाणी अवधी फार महत्वाचा आहे, वेळ फार महत्वाची आहे, टायमिंग फार महत्वाचं आहे. त्यावरच तुम्ही या ठिकाणी आमचे मित्र आपली सर्व कामं आवरून या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. त्या सर्व माझ्या मित्रांना या स्पर्धेच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा देतो, हार्दिक स्वागत करतो. तर थोडासा बदल मैदानामध्ये पाहायला मिळते ते म्हणजे जाकमाताच्या अंगणामध्ये. ओमकार दातार यांचं आगमन झालं, त्यांचं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं. या स्पर्धेच्या निमित्तानं खरोखरच आम्हाला सहकार्य करणारे ओमकार दातार हे मैदानामध्ये पाहायला मिळतात, परंतु या ठिकाणी मैदानामध्ये काय घडतंय आणि हे सुपर टॅकलची जांभी संधी, डोवाडायची चढाई, संयम फार महत्वाचा होता, संयम काही राखत नाही या जागमाताचे खेळाडू. त्यामुळे एक गुण जे संधी निर्माण करण्यासाठी त्या मिळत होते ती संधी गमावताना पाहायला मिळतात. या मी पुढील मान्यवरांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचंय. सारंग भगत आणि या ठिकाणी काय घडतंय ही खरोखरच चतुरत्र चढाई आहे का आणि या ठिकाणी काय घडतंय हे मल्टिप्लाय गडी स्वतः बाद झालाय, परंतु आपल्या संघाला 2 गुण प्राप्त करून घेतले आहेत. एक चतुरत्र अशी चढाई होती, संघाला फार महत्वाचे 2 गुण प्राप्त होते. 3 गडी बाद, त्यामुळे मॅच चालू राहील. इन केलाय, त्यामुळे खरं सांगतो की हा संक्रमणाचा काळ आहे, थोडा बदल होत चाललाय खेळामध्ये आणि नियमांमध्ये सुद्धा. आणि या ठिकाणी ही सुपर रेड होते का आणि ही सुपर रेड खरंच सांगतो की संक्रमणाचा काळ आहे. कुठला संघ कधी वरती येईल कधी खाली जाईल सांगता येणार. आणि या ठिकाणी संधी होती ती म्हणजे तुषार कापला, पण तो मध्यंतर घोषित केले पंचांनी. तुषार 500 रुपयाचं पारितोषिक आहे. जर एक सुपर रेड संघाला संजीवनी प्राप्त करून देऊ शकते, त्यासाठी तुम्हाला एक सुपर रेडची फार गरज आहे. मध्यांतरापर्यंत गुणफलक 5 11-5 एक भली मोठी अशी आघाडी घेत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो तो जय भवानी क्रीडा मंडळ भट्टीचा माळ. तुषार आपल्या संधीचं आपल्याला पारितोषिक आहे रोख रक्कम 500 रुपयाचं. सुपर रेड फार महत्वाची आहे संघासाठी. 5-11 असा गुणफलक मैदानामध्ये पाहायला मिळतोय, त्यामुळे नक्कीच या मैदानामध्ये काय घडतंय काय बिघडतंय तर नक्कीच पाहायला मिळेल. जर्सी नंबर 2
पहिली चढाई पूर्वार्धात अतिशय सुंदर खेळ केलाय तो म्हणजे जय भवानी क्रीडा मंडळ भट्टीच्या माच्या खेळाडूने आणि या ठिकाणी सुपर टॅकल प्रयत्न करायचा आहे तुषार कप आणि सहकार्याला, परंतु या ठिकाणी चितपट केलंय आणि महत्वपूर्ण 2 गुण यासाठी नक्कीच राकेश खुश असणार, पण त्याला सुपर रेडची गरज आहे. जर सुपर रेड झाली तर 500 रुपयाचा पारितोषिक तुषार कापला दिलं जाईल. परंतु तुषार कापचं स्किल आहे ते म्हणजे उत्कृष्ट पकड बहादर म्हणून त्याकडे पाहिलं जातं. या ठिकाणी बोनस ऑन आहे, बोनससाठी प्रयत्न नक्की केलाय, परंतु बोनसवर भागणार नाही आहे. या ठिकाणी सुपर रेडची आवश्यकता आहे, परंतु डिफेन्स मजबूत आहे तो जाकमाता क्रीडा मंडळाचं ते त्यांनी या ठिकाणी दाखवून दिलंय. चढाईसाठी जातोय जर्सी नंबर 27 आणि त्याच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे. पूर्वार्धात अतिशय सुंदर खेळ केलाय तो म्हणजेच जय भवानी क्रीडा मंडळ भट्टीचा माळ, परंतु उत्तरार्ध कोणाच्या बाजूने जातोय. उत्तरार्धात जर का जाकमाताने संयम राखला तर नक्कीच विजय संपादन करू शकता, पण त्यासाठी आपल्याला संयमाची परीक्षा आहे. संयमानंतर आपल्या आक्रमणाची परीक्षा आहे आणि आक्रमण करणं हे आपल्या रक्तात आहे. चढ्यासाठी जातोय जर्सी नंबर 27 ज्याच्या वारंवार चढ्या खरोखरच आपल्या संघाला सांभाळण्याची भूमिका त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. एक बॅलन्स करणं आणि नंतर डुवा डायव्हर आक्रमणासाठी इतर खेळाडूचा बाहुबली खेळाडूचा जर्सी नंबर 77 त्याचा वापर करणं, असे वेगवेगळे रणनीती वेगवेगळे आक्रमण आपल्याला या मैदानामध्ये पाहायला मिळते. चढ्यासाठी येतोय तो म्हणजेच डुवा डाय जर्सी नंबर 14 चांगला आक्रमण आहे. मध्यरक्षकाला टो टच करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय आणि या ठिकाणी खरोखर नजर हटी दुर्घटना घटी महत्वपूर्ण 1 गुण प्राप्त करून दिलाय. डू ऑर डाय स्पेशलिस्ट जर्सी नंबर 77 या ठिकाणी आक्रमण आहे ते म्हणजे जाकमाताच्या अंगणामध्ये आणि 4-1 अशी लढत, एक तुल्यबळ अशी लढत मैदानावर होते का आणि खोलवर चढाई आणि सुंदर टॅकल. पुन्हा एकदा तुषार काप आपल्या संघासाठी 1 गुण महत्वपूर्ण गुण प्राप्त करून देतोय. त्यामुळे थोडी आघाडी कमी करण्याचा प्रयत्न नक्कीच जाकमाताच्या माध्यमातून केला जातोय. या ठिकाणी विचार करायला भाग पडलंय ते म्हणजे जय भवानी क्रीडा मंडळ भट्टीचा माळ या संघाला की नक्कीच तुम्ही जी रणनीती आहे त्यामध्ये आता बदल करायचे. पुढील सामना आहे भैरवनाथ, पुढील सामना शिवराजे वर्सेस विंचवादेवी या 2 दिग्गज संघांमध्ये पुढील सामना रंगणार आहे आणि त्यामध्ये नक्कीच आपण सर्वजण साक्षीदार होणार आहात या सामन्याचे. आणि या ठिकाणी खरोखरच पूर्णपणे या ठिकाणी संयमाची परीक्षा उत्तरार्धात पाहायला मिळते ती जय भवानी क्रीडा मंडळ भट्टीचा माळ या संघाची. अतिशय सुरुवातीच्या कालावधीमध्ये अतिशय पूर्णपणे दबावात ठेवलं होतं ते जय भवानी क्रीडा मंडळानं जाकमाता संघास. विनंती करतोय सारंग भगत, दादू लोहार आणि संजयजी कोजवे यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. मंडळाने आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. पुन्हा एकदा घाई पाहायला मिळते. जर्सी नंबर 27 याच्यावर मोठी आता जबाबदारी आली आहे. काय करतोय सुपर रेड, सुपर रेड होते का, परंतु या ठिकाणी प्रयत्न चांगला आहे 27चा आपल्या संघावर आलेलं दडपण दूर करण्याचं. टाइम ऑफ मिळवलाय तो जय भवानी क्रीडा मंडळ भट्टीचा माळ या संघानं बोनस साठी अपील केलाय. 1च गुण प्राप्त होणार आहे आणि फार महत्वाची गोष्ट आहे म्हणजे जर्सी नंबर 2 मैदानामध्ये इन झालाय. तर खरोखर रसिक प्रेक्षक खरंच दर्दी कबड्डी रसिक मैदानामध्ये जमा व्हायला लागलाय आणि नक्कीच त्यांच्या कॉमेंट्सनं मैदान हसून मी विनंती करतोय आशिल कवळे यांना की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. आशिल कवळे आज या स्पर्धेच्या निमित्तानं आपली या ठिकाणी उपस्थिती जाणवते. आपणास विनंती करतो व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. चढ्यासाठी गेला जर्सी नंबर 2 एक
आक्रमक धोरण दोन्ही संघांकडून पाहायला मिळतोय. चढायसाठी आहे जर्सी नंबर 2 एक अष्टपैलू असा खेळाडू, एक आशिषचा किरण, तो म्हणजे जय भवानी क्रीडा मंडळ भट्टीचा माळ या संघाचा. जर्सी नंबर 7 चढायसाठी पाहायला मिळतोय. त्यासमोर 3-1 अशी लढत. सुपर टॅकल ऑन आहे, परंतु या ठिकाणी खरंच कॅल्क्युलेटेड गेम चालू आहे. वेळ आणि गुणांची फारकत याचा कॉम्बिनेशन ज्याला जमेल तो आज विजयी होईल. चढायसाठी गेला जर्सी नंबर 27 ज्याची खरोखरच एक या स्पर्धेच्या निमित्तानं एक नवीन सितारा आपल्या या कबड्डीच्या क्षितिजावर पाहायला मिळतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं आमचे प्रशिक्षक कोसबे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा या ठिकाणी सत्कार केला जाणार आहे. मी विनंती करतोय सुशांत चोगले यांना की आपल्या शुभहस्ते या ठिकाणी त्यांचा सत्कार करावा. अतिशय सुंदर टॅकल आणि हा टॅकल टर्निंग पॉइंट आहे. या ठिकाणी आमचे कबड्डी प्रशिक्षक कोसबे सर यांचा, संजय कोसबे सर यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. धन्यवाद सर. तर या ठिकाणी खरोखरच विचार करायला भाग पडलंय. कानमंत्र दिला जातोय. कानमंत्र खास करून जाकमाताचा अनुभवी खेळाडू आज प्रशिक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळते, तो म्हणजे विक्रम कोसबेच्या माध्यमातून. हा कानमंत्र नक्कीच संघाला कितपत पुढे घेऊन जातोय ते पाहायचंय, विजयाच्या दिशेने घेऊन जातोय का ते पाहायचंय. कारण खास महत्वाचा टर्निंग पॉइंट आहे. ती सुपर टॅकल झाली आणि त्या सुपर टॅकल मध्ये नक्कीच महत्वपूर्ण असे 2 गुण प्राप्त केले. विनंती करतोय मंगेशजी काप यांना की आपण व्यासपीठावरून स्थानबद्ध व्हायचंय. एक सुंदर चढाई, सुंदर फुटवर्क, इतकं खरोखरच प्रेक्षक वर्गाला ज्यानं खरोखरच मंत्रवून सोडलंय आणि आक्रमण केलंय तुषारवर. आणि तुषार नक्कीच बाद होतोय. बॅक लाईनच्या बाहेर नक्कीच जावं लागणार तुषारला. आणि 1 गुणाचं भर पडते ती म्हणजे जय भवानी क्रीडा मंडळ भट्टीचा माळ चढायसाठी येतोय. जर्सी नंबर 14 त्यावर खूप काही अपेक्षा असणार आहेत. यांनी जर सुपर रेड केली तर सामन्यामध्ये शेवटचे काही क्षण आहेत ते म्हणजे 4 मिनिटं बाकी आहेत. दुखापती होत आहेत. व्यवस्थित खेळायचं आहे. खरोखर सांगतोय की आपल्या खेळाला फार महत्वाचं आहे, आपल्या संघाला फार आपली महत्वाचं आहे. लाईनमॅन इन होऊ नका, स्प्रे त्यांच्या हातात द्या. एक खरोखरच राष्ट्रीय पंच या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्याकडे खूप काही अनुभव आहे आणि या अनुभवाच्या जोरावरच खरोखर सांगतो की आपल्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या ज्या काही राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा होतात त्यामध्ये सुद्धा ह्या पंच पॅनलला आपण पाहत आलेलो आहोत. असे हे पंच पॅनल तांडेल सर आहेत, भोईर सर आहेत, चेतन पाटील आणि आमचे मित्र बायकर सर आणि त्यांचे सहकारी. त्यांचं नाव आजपर्यंत इथपर्यंत पोहोचलेलं नाही. शेवटची 3 मिनिटं बाकी आहेत आणि पुढचा हाय व्होल्टेज मॅच. अमित सर, सॉरी उशिरा नाव आलंय, परंतु आपलं स्वागत आहे. पुढचा हाय व्होल्टेज मॅच तो म्हणजे प्रेक्षक वर्गासाठी, कारण आपण दर्दी आहात त्यासाठी. शिवराजे वर्सेस विंचवादेवी जीवनेश्वर कोण या 2 दिग्गजांमध्ये होणारी लढत आहे. त्यामुळे नक्कीच जे काही क्रीडाप्रेमी आहेत ते नक्कीच अशा सामन्याची वाट पाहत असतात, संधीची वाट पाहत असतात आणि आपल्या मनोरंजन कसं होईल यासाठी नक्कीच वेळ देत असतात. भंडारी समाज अध्यक्ष संदेशजी तोडणकर आणि आमचे मित्र यांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हावं. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित आहात, आपलं हार्दिक स्वागत आहे. एक मोठी लढत मैदानामध्ये खेळली जाते. जय भवानी क्रीडा मंडळ भट्टीचा माळ वर्सेस जाकमाता श्रीवर्धनच्या दरम्यान. थोडस निराश कोणी होऊ नका, कारण आपला संघ बांधणीचा प्रयत्न प्रत्येकाने करा, कारण पिढी बदलत असतात त्यामुळे खेळाडू सुद्धा बदलत असतात. त्यामुळे नाराज होऊ नका, यातून एक मार्ग काढा, एक चांगला सराव करा, एक चांगली शरीरयष्टी कमवा आणि त्यानंतर या सर्व कबड्डी रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवा. यासाठी नक्कीच प्रयत्न करावा लागेल. परंतु जर्सी नंबर MT चढाई करत माघारी परततोय, त्यामुळे नक्कीच डू ऑर डाय
करो या मरो, क्षमता आहे. वेदांत गुरव मैदानामध्ये आहे आणि परंतु या ठिकाणी गुण गमावतोय. जर्सी नंबर 2 गुण गमावलाय, पण तो सामना गमवायचा नाही आहे, प्रयत्न करायचा आहे. पुन्हा एकदा डिवाइड आहे. तळुलकर साहेब, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हावं. जर्सी नंबर 7 मैदानामध्ये पाहायला मिळतोय. बोनस ऑन आहे, बोनस साठी प्रयत्न नक्की करतोय, परंतु या ठिकाणी प्रयत्न करायचे ते सुपर रेड साठी. तुषार बाहेर आहे. जर का तुषारने सुपर रेड केली असती तर 500 रुपयाचं पारितोषिक राकेश यांच्याकडून लाभलं असतं. आणि सुंदर टॅकल करताना पाहायला मिळतो कोपरा रक्षक. एक गुण, महत्वपूर्ण गुण. आणि या ठिकाणी एक लोणाचा भोजा पाहायला मिळतोय जाकमाता श्रीवर्धन या संघावर. कबड्डी खेळ इतकी आवड ही आपल्या जन्मामध्ये आता, परंतु इतका सराव करणं हे आपलं कर्तव्य आहे. परंतु सराव आणि आपली शरीरयष्टी याचं जर का कॉम्बिनेशन झालं तर नक्कीच एक चांगले खेळाडू श्रीवर्धन शहरामध्ये पुढच्या पिढीमध्ये पाहायला मिळतील. यासाठी आपण आपल्या समुद्र किनाऱ्यावर किंवा आपल्याकडे जिममध्ये किंवा आपल्या सरावामध्ये चांगलंच फिजिकल ॲक्टिव्हिटीज करा, तरच तुमची या कबड्डीच्या क्षेत्रामध्ये नाव रोशन करू शकता. आणि या ठिकाणी काय घडतंय खरोखर सांगतोय, परंतु या ठिकाणी गोल प्राप्त होणार आहे. झोपून ठेवा त्याला. चढसाठी गेल्या जर्सी नंबर 8 त्याच्या समोर आहे, तो म्हणजेच 5चा डिफेन्स. खूप मोठी जबाबदारी असणार आहे ती, म्हणजेच जागमातेच्या खेळाडूंकडे. सुंदर चढाई, बाहुबली खेळाडूला बाहेर गेले, पण सामना या ठिकाणी गमावलाय. शेवटच्या सत्रामध्ये चांगला खेळ करण्याचा प्रयत्न केला होता तो, परंतु या ठिकाणी जागमाताला निराश व्हावं लागले. पण सुंदर खेळ केलाय, चांगली टक्कर दिले भट्टी समाज या संघाला. मॅन ऑफ द मॅच तांडेल सर, मॅन ऑफ द मॅच. मी विनंती करतोय आदित्य भगत यांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्या ठिकाणी रुद्रचा आपण सत्कार करायचा आहे. रुद्र साखरे याचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. सुंदर टॅकल, सुंदर चढाईच्या जोरावर प्रयत्न केला. अपयश जरी असला तरी पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा आहेत. खूप प्रयत्न करा, तरच यश आपल्या